स्वातंत्र्याचा ज्वालामुखी सुभाषचंद्र बोस यांची कथा। ओडिशाच्या कटक शहरात एक उष्ण जानेवारीच्या दिवशी एक मुलगा जन्माला आला। त्याचे नाव सुभाषचंद्र बोस होते। त्याने डोळे उघडल्यापासून तो वेगळा होता। त्याचे डोळे कुतूहलाने चमकत होते आणि त्याच्या हृदयात धैर्य आणि करुणा भरलेली होती। लहानपणी सुभाषला आजूबाजूच्या परिसराचा शोध घ्यायला आवडायचे। तो झाडांवर चढत असे, नदीकाठी खेळत असे आणि गावातील वृद्धांकडून स्वातंत्र्याच्या कथा ऐकत असे। त्याचे मन तल्लख होते आणि तो नेहमी शाळेत पहिला असे। एका सनी दुपारी सुभाष गावातून चालत असताना त्याने एक वृद्ध माणूस ब्रिटिश अधिकाऱ्याने ढकलताना पाहिला। सुभाषच्या लहान हातांनी मुठी आवळल्या आणि तो मदतीला धावला। थांबा, त्याने ओरडले। त्याच्या आकाराच्या तुलनेत उभा राहिला। या क्षणी त्याला जाणवले की त्याला आपल्या देशासाठी काहीतरी महान करायचे आहे। सुभाष मोठा होत असताना त्याच्या मनात ब्रिटिश राजवटीतून भारताला मुक्त करण्याची इच्छा अधिक दृढ होत गेली। त्याला इंग्लंडला सुप्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठात शिकायला पाठवले गेले, जिथे भव्य इमारती आणि हिरव्या बागा त्याच्या दिवसांना भरत होत्या। पण तिथेही त्याचे मन भारतासाठी तळमळत होते। सुभाष आपल्या अभ्यासात उत्कृष्ट होता, त्याच्या बुद्धिमत्तेने सर्वांना प्रभावित करत होता। पण इतर जिथे यशस्वी करिअरची स्वप्ने पाहत होते, तिथे सुभाष एक स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होता। त्याला कळले की त्याला घरी परत जाऊन स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी व्हायचे आहे। भारतात परतल्यावर सुभाष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाला, जो स्वातंत्र्यासाठी मुख्य गट होता। त्याच्या ज्वलंत भाषणांमुळे आणि त्याच्या खोल बांधिलकीमुळे तो लवकरच नेते बनला। तो अशा तळमळीने बोलायचा की लोकांना त्याचे स्वप्ने त्यांच्या स्वतःच्या असल्यासारखे वाटायचे। तथापि लवकरच सुभाषला वाटले की काँग्रेसच्या कृती खूप धीम्या आहेत। त्याला वाटत होते की फक्त धाडसी आणि तातडीच्या कृतीमुळेच भारत स्वतंत्र होऊ शकतो। तो आपले मत बोलायला घाबरत नव्हता, जरी यामुळे तो एकटा उभा राहिला तरी। एका रोमांचक घटनाक्रमात सुभाष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। त्याचे हृदय आशा आणि निर्धाराने धडधडत होते, पण त्याचे विचार काहींना, त्यात महात्मा गांधींचा समावेश होता, ज्यांचा अहिंसेवर विश्वास होता, खूप कट्टर वाटले। सुभाषला त्याच्या संपूर्ण शक्तीने स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल असे वाटले। जेव्हा त्याचे विचार इतरांशी विसंगत झाले, तेव्हा त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्याने भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपला स्वतःचा मार्ग शोधायचा निर्णय घेतला। निर्धारित सुभाषने फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, एक गट जो अधिक मजबूत कृती करण्यास तयार होता। लोकांना त्याचे धैर्य आणि दृष्टिकोन आवडला। त्याच्या भाषणांनी त्यांना विश्वास दिला की स्वातंत्र्य लवकरच मिळेल। ब्रिटिशांनी सुभाषला एक धोकादायक व्यक्ती म्हणून पाहिले आणि अनेक वेळा तुरुंगात टाकले। प्रत्येक वेळी असे झाल्यावर त्याचा निर्धार अधिक दृढ होत गेला। सुभाषला माहीत होते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त भारतीयांचा पाठिंबा पुरेसा नाही। एका धाडसी पलायनात सुभाषने भारत सोडला। त्याने अफगाणिस्तान आणि सोव्हिएत संघातून प्रवास केला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत पोहोचला। प्रवास धोकादायक होता, पण सुभाषच्या मनात आशेने भरले होते। जर्मनीत सुभाषने ॲक्सिस शक्तींना मदत मागितली, शत्रूचा शत्रू हा मित्र, असा विश्वास ठेवून। त्याचा निर्धार आणि नेतृत्वगुण चमकले जेव्हा त्याने युद्धाच्या वेळी पकडलेल्या भारतीय सैनिकांसोबत भारतीय राष्ट्रीय सेनेची इना स्थापना केली। सुभाषच्या जीवनातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक म्हणजे चलो दिल्लीचा नारा। त्याने ईशान्येकडून भारताला मुक्त करण्यासाठी इनाचे नेतृत्व केले आणि महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेतला। आयएनएचे सैनिक शौर्याने लढले, सुभाषच्या शब्दांनी आणि दृष्टिकोनाने प्रेरित होऊन। ते त्यांच्या नेत्यावर आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नावर विश्वास ठेवत होते, जरी त्यांना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागला। जरी मोहीम यशस्वी झाली नाही, तरी इनाच्या शौर्याने आणि निर्धाराने एक कायमची छाप सोडली। सुभाषने दाखवून दिले की भारतीयांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी सर्व काही देण्यास तयार आहेत। दोहखत 1945 मध्ये एका रहस्यमय विमान अपघातात सुभाषचा मृत्यू झाला। काही लोक मानतात की तो वाचला आणि लपून राहिला, कोणीही नक्की सांगू शकत नाही।
परंतु त्याची आत्मा प्रेरणा देत राहते. सुभाषचंद्र बोस यांचे वारसा जिवंत आहे. त्यांचे स्वातंत्र्याच्या अनथक शोध, युवाशक्तीवर विश्वास आणि त्यांच्या देशावरील अमर प्रेम हे पिढ्यानपिढ्या आशा आणि धैर्याचा दीप आहेत. तरुण वाचकांनो, सुभाषची कथा आपल्या मनात चित्रित करा. एक मुलगा जो ब्रिटिश अधिकाऱ्याला तोंड देत आहे, एका भव्य विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी जो स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत आहे, आणि सैनिकांना त्यांच्या देशासाठी लढण्यासाठी प्रेरित करणारा नेता. सुभाषची कथा फक्त शौर्य आणि साहसाची नाही, ती स्वप्नांच्या शक्तीबद्दल आणि योग्य गोष्टींसाठी उभे राहण्याच्या महत्त्वाबद्दल आहे, कितीही कठीण मार्ग असो. त्याची कथा आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करा. लक्षात ठेवा की आज आपण जो स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत तो अपार बलिदानाने जिंकला गेला आहे. त्या वारशाचा सन्मान करण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या देशासाठी सकारात्मक योगदान देऊन. सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. त्यांचे शब्द तुम्हाला राष्ट्रासाठी सर्वोत्तम देण्यास प्रेरणा देऊ द्या. मोठी स्वप्ने पहा आणि उज्ज्वल भविष्यासाठी अविरत काम करा. नेताजी, जसे सुभाष प्रेमाने म्हटले जातात, त्यांचा आत्मा प्रत्येकात जिवंत आहे. तो आपल्याला उठून प्रयत्न करण्यासाठी आणि उज्ज्वल, स्वतंत्र जगाच्या स्वप्नाचा त्याग न करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर, प्रिय वाचकांनो, सुभाषचंद्र बोस यांचा वारसा पुढे घेऊन जा. धैर्यवान बना, दयाळू बना आणि योग्य गोष्टींसाठी उभे राहा. एकत्र मिळून आपण सर्वांसाठी एक चांगले, स्वतंत्र जग तयार करू शकतो.